सगळ्या प्रेक्षकांना माझा खूप खूप नमस्कार. आणि गोष्ट सांगण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आजची गोष्ट जाणून घेऊया की श्रीकृष्ण जन्माची कहाणी. आणि भगवंताला नमस्कार करून आजच्या गोष्टीला आपण सुरुवात करूया. खूप 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 वर्षांपूर्वी जेव्हा द्वापार युग होतं, तेव्हा तिथे मथुरा राज्यात उग्रसेन नावाचं राज्य करत होता. त्याला 2 मुले होती, कंस आणि देवकी. पुढे जेव्हा कंस राजा झाला तेव्हा तो अतिशय दुष्ट राजा होता. त्याने प्रजेचा छळ मांडला. राजा पण तो काही सहजासहजी झाला नव्हता. आपल्या वडिलांकडून गादी बळकावून तो राजा बनलेला होता. त्याच्या अत्याचाराने परिसीमा गाठलेली होती. पण त्याचा आपल्या बहिणीवर अतिशय प्रेम होतं. त्याने देवकीचा विवाह वसुदेव नामक एका यदुवंशी सरदाराशी केला आणि त्या दोघांना घेऊन तो तिच्या सासरी पोचवायला निघालेला होता. तेवढ्यात एक मोठी आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीतनं आवाज आला, हे कंस राजा, ज्या बहिणीवर तू एवढं प्रेम करत आहेस, ज्या बहिणीवर तू एवढी माया करत आहेस, त्याच बहिणीचा 8वा पुत्र तुझा नाश करेल, तुझं जीवन संपवेल. आणि तो आवाज बंद झाला. तो आवाज ऐकून कंस राजाला अतिशय संताप आला. तो रागाने लाल झाला आणि त्याने आपल्या लाडक्या बहिणीला आणि तिच्या यजमानांना म्हणजेच वसुदेवला कारागृहात डांबलं आणि सक्त पहारा बसवला. इकडे दिवस जात होते. त्या दोघांना पहिली मुलगी झाली. ही बातमी कळताच कंस तिकडे आला आणि त्याने त्या मुलीला मारून टाकलं. अतिशय निर्दयपणे मारून टाकलं. अशी एक एक करून देवकी आणि वसुदेवची 7 मुलं त्याने मारून टाकली. आता 8व्या वेळेला देवकी गर्भवती होती आणि तिला खूप वाईट वाटत होतं. ती खूप रडत होती. ती आपल्या वसुदेवला सांगत होती की ह्या 8व्या बाळाला सुद्धा कंस काही सोडणार नाही. आणि ती रात्र उगवली. ज्या दिवशी देवकीला एक सुंदर पुत्र जन्माला आला. त्या छोट्या बाळाला हातात घेऊन तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. ती रडू लागली आणि आक्रोश करू लागली की आता हा सुद्धा माझा मुलगा कंस राजा मारून टाकणार. तेवढ्यात काय आश्चर्य, तिच्या हातातलं बाळ बघता एक मोठ्या प्रकाशात त्याचं रूपांतर झालं आणि त्या दोघांच्या समोर साक्षात भगवंत उभे राहिले. त्यांना बघून देवकी आणि वसुदेवनी नमस्कार केला. भगवंत त्यांना म्हणाले, देवकी, तुझ्या पोटी मी जन्म घेतलेला आहे. हा माझा अवतार आहे. तेव्हा ही तुमच्या दोघांची जबाबदारी आहे मला वाचवायची. तेव्हा वसुदेव म्हणाला, पण भगवंत, हे कसं शक्य आहे? आम्ही काय करू? भगवंत म्हणाले, तिकडे वृंदावनात तुझा एक मित्र आहे, नंदराजा. त्याच्या बायकोला सुद्धा, त्याच्या पत्नीला सुद्धा योगायोगाने आत्ताच एक मुलगी झालेली आहे. तेव्हा तू आता ह्या बाळाला म्हणजेच मला घेऊन तिकडे जायचं आणि यशोदेच्या मुलीच्या ठिकाणी ठेवून यशोदेची मुलगी इकडे घेऊन यायची. वसुदेव म्हणाले, पण भगवंता, हा त्या मुलीवर अन्याय नाही का? तर हसून भगवंत म्हणाले, त्याची चिंता तुम्ही करू नका. ती मुलगी कोणी साधीसुधी नाही, ते देवीचं रूप आहे. कंसाला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. मी सांगतो तसं करा. आता वेळ गमावू नका. एक टोपली घ्या, त्यात मला घेऊन तुम्ही वृंदावनात जा. या कारागृहाच्या कुलपाची तुम्ही चिंता करू नका. आपोआप सगळी बंधनं गळून पडतील, कुलप गळून पडतील, पहारेकरी आपोआप झोपी जातील. पटकन आवरा. असं म्हणून भगवंत परत एकदा लहान मुलाच्या रूपात आले. त्या बाळाकडे एक प्रेमभराने नजर टाकून जड अंतःकरणाने देवकीने त्याला एका छोट्याशा दुपट्यात गुंडाळलं, एका टोपलीमध्ये ठेवलं आणि ती टोपली घेऊन वसुदेव निघाले. आणि काय आश्चर्य, भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे कारागृहाची दारं आपोआप उघडली. सगळे पहारेकरी झोपी गेले. काहीही त्रास न होता, काहीही अडथळा न येता वसुदेव छोट्या बाळाला घेऊन कारागृहाच्या बाहेर पडले. वृंदावनात जाण्यासाठी निघाले.
पण त्यांच्यात आणि वृंदावनात मध्ये उभी होती एक मोठी नदी, यमुना नदी. आता तिला कसं पार करायचं? कारण प्रचंड पाऊस कोसळत होता आणि नदीला पाणीही होतं, पूर आलेला होता. भगवंतांचं नाव घेऊन वसुदेव त्या पाण्यामध्ये उतरले. त्यांनी टोपली डोक्यावर घेतली आणि ते पाण्यातनं मार्ग काढत चालू लागले. प्रचंड पाऊस कोसळत होता. पाऊस मी म्हणत होता. त्यांच्या डोक्यावर जी टोपली होती त्या टोपलीत बाळ होतं, जे साधं सुद्धा नव्हतं. ते भगवंतांचा अवतार होतं. त्याच्यामुळेच ते भिजत नव्हतं. त्याच्यावर छत्री म्हणून एका प्रचंड अजस्त्र नागाने आपली फणा धरलेली होती. ते बाळ सुरक्षित होतं. असं करता करता जेव्हा वसुदेव मध्यावर पोचले तेव्हा पाणी वाढू लागलं त्यांच्या छातीपर्यंत, नंतर गळ्यापर्यंत, हनुवटीपर्यंत. आता त्यांना खूप चिंता वाटू लागली की मी कसं पलीकडे जाणार. पण तेवढ्यात एक आश्चर्य घडलं. त्यांच्या बाळाच्या पायाचा अंगठा जेव्हा पाण्याला लागला तेव्हा आपोआप पाणी ओसरू लागलं आणि वसुदेव ह्यांना वाट मोकळी झाली. ते तत्पर गडबडीने पलीकडे गेले, वृंदावनात गेले आणि भगवंतांच्या सूचनेनुसार त्यांनी त्या छोट्या बाळाला यशोदेच्या कुशीत ठेवलं. आणि यशोदेच्या कुशीतली छोटीशी मुलगी, जी त्यांना माहिती होतं की देवीचं रूप आहे, त्यांनी आपल्यासोबत मथुरेला आणली. आणि काय आश्चर्य, ते मथुरेत आल्या आल्या आपोआप कारागृहाची दारं बंद झाली आणि पहारेकरी जागे झाले. आणि त्या छोट्याशा मुलीने टाहो फोडला. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून पहारेकरांनी कंसाला वर्दी दिली. कंस मोठ्या गुरमीत तिथे आला. गडगडाटी हास्य करून म्हणाला, आता ह्या 8व्या बालकाला पण मी संपवलं की मी सुरक्षित झालो. असं म्हणून त्याने त्या मुलीला उचललं. देवकी आक्रोश करत होती. वसुदेव रडत हात जोडून विनवणी करत होते. पण कंस त्या मुलीला मारणार. एवढ्यात ती मुलगी उडून आकाशात गेली. ती काही साधीसुधी मुलगी नव्हती, ती वीज होती, देवीचं रूप होतं. ती आपल्या रूपात देवीच्या रूपात आली आणि म्हणाली, मूर्ख कंसा, तुला मारणारा देवकीचा 8वा बालक सुरक्षित आहे आणि तिकडे वृंदावनात गोकुळात वाढत आहे. आता तुझा नाश अटळ आहे. असं म्हणून ती गायब झाली. तर अशी होती ही श्रीकृष्णाच्या जन्माची गोष्ट. श्रीकृष्ण तिकडे गोकुळात वाढत राहिला आणि पुढे जाऊन जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याने कंसाचा संहार केला. ती गोष्ट सुद्धा आपण नंतर बघू. पण परत एकदा तुम्हाला सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.